बास झाला आता विक्रांत. असं कसं? अगं त्याला वेळेचं महत्व कळलं पाहिजे. हे बघ सलील, तू आता जर वेळ पाळली नाहीस तर तुझ्यावर वाईट वेळ येऊ शकते. ओके, आय एम सो सॉरी. अरे मला नाही, हिला सांग, माझं काही नाहीये. अरे हो खरंच की. ओके, आय एम सो सॉरी. पुन्हा असं होणार नाही. इट्स ओके. मला राग येतो पण तुझा येत नाही असं म्हणायचंय तिला. असं काही नाही. म्हणजे बघ ना, तू मगाशी तुला इतका उशीर झाला पण ती अजिबात चिडली नाही तुझ्यावर. तसं नाहीये, मला राग आला होता पण मी तो दाखवला नाही. हे बघ तेच सांगतोय मी, म्हणजे कळतंय ना तुला. तू ना ह्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. आता माझं हसून हसून पोट दुखायला लागलंय. मी फक्त विचार केला की असेल काहीतरी कारण, झाला असेल उशीर. नाही पण मला वाटतं की असंही कधी कधी व्हायला पाहिजे. उलट अशा सिच्युएशन मधनं माणूस जास्ती कळतो. बट जोक सपाट, मानसी वेळ आणि कमिटमेंट्स यांच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे, खूपच. तिला अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद मिळतो आणि ती कुणालाही, म्हणजे कुणालाही गंभीर नर्वस अजिबात पाहू शकत नाही. आणि त्यात तिच्या सोबत असेल कोणी तर त्याला तर अजिबातच नाही. विक्रांत बास आता. तू जवळ जवळ माझं प्रगती पुस्तक उघडलंयस. ठीक आहे, तुझं प्रगती पुस्तक बंद करतो आणि मी निघतो आता. अरे थांब ना. अरे लग्नासाठी तुम्ही भेटलात की मी? तुम्ही चालू द्या, मी येतो. बाय बाय. सलील पंडित बघता क्षणीच आपल्याला आवडला, पण त्याचं आणि मनूच्या भेटीगाठीचं काय झालं देव जाणे. हो ना. अरे तर या मनूशी बोलायला जावं ना तर तिचा मूड कसा असेल देव जाणे. कारण अहो हल्ली स्थळ, लग्न, मुलगा हे नुसते शब्द सुद्धा तिला चिडायला पुरतात. पण आता गप्प बसून चालणार नाही. परवाच तिच्याकडे विषय काढला होता, तेव्हा नुसतं भेटला एवढंच सांगितलं तिने. पण पुढे काय झालं हे सांगायला नको का? आपण असं करूया का, आपण जावई बापूंना विचारूया का? अगं बाई एकटेच आले वाटतं. जावई बापू, तुम्ही बसा बसा बसा, प्लीज बसा. हे काय तुम्ही एकटेच? मनू? हा, ती सलीलला भेटायला गेलीये. मी तिकडनंच येतोय आता. आता चिंता नाही. अहो आम्ही आता याच विषयावर बोलत होतो आणि आम्हाला वाटलं की या मोनाच्या बाळणपणाच्या गडबडीत एक चांगलं स्थळ गेलं की काय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं, खूप झालं. आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.